मित्रांनो, तुम्ही अलीकडे बातम्यांमध्ये ऐकलंच असेल, की अमेरिकेतून 30 लाख पानांच्या एपेस्टिन फाईल्स सार्वजनिक झाल्या आहेत. यामध्ये जगातील सर्वात शक्तिशाली राष्ट्राध्यक्ष आणि अब्जाधीश तसेच काही राजपुत्रांची नावे देखील आहेत. पण सर्वात धक्कादायक गोष्ट म्हणजे काय, तर या फाईल्समध्ये आता भारताचा आणि काही मोठ्या भारतीय नावांचा देखील उल्लेख आलेला आपल्याला पाहायला भेटतो. हे सर्व काय प्रकरण आहे? आणि जेफ्री एपिस्टीन हा कोण होता? आणि या फाईल्समध्ये भारताचे नाव नक्की का घेतले जात आहे, हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. आणि हेच आपण सविस्तरपणे समजून घेताना पहिल्यांदा आपल्याला जेफ्री एपिस्टीन हा कोण होता, हे माहिती घेणं गरजेचं आहे. तर मित्रांनो, जेफ्री एपिस्टीन हा एक अमेरिकन फायनान्शियल होता. ज्याचा 2019 मध्ये जेलमध्ये एक संशयास्पद स्थितीमध्ये मृत्यू झाला होता. त्याच्यावर लैंगिक गुन्हे आणि मानवी तस्करीचे काही आरोप देखील होते. एपिस्टीन त्याच्या संपर्कासाठी ओळखला जायचा. तो जगातील अनेक पॉवरफुल लोकांना एकत्र आणायचा. त्यांच्या काही पार्ट्या व्हायच्या. आता येऊया मुख्य मुद्द्यावर, इंडिया कनेक्शन. तर मित्रांनो, इथे एक महत्त्वाचा मुद्दा येतो, एक मुख्य मुद्दा येतो. तो म्हणजे अशा या जेफ्री एपिस्टीनचा आणि इंडियाचं काय कनेक्शन असू शकतं? इंडियामधून त्याच्यासोबत कोण बोलायचं, कोण ईमेलद्वारे त्याच्यासोबत बोलायचं आणि इंडियाचं कनेक्शन त्याच्यासोबत अशा व्यक्तीशी काय होतं? तर अमेरिकेच्या न्याय विभागाने प्रसिद्ध केलेल्या कागदपत्रांनुसार भारतीय उद्योजक अनिल अंबानी आणि एपिस्टीन यांच्यात 2017 ते 2019 दरम्यान संपर्क होता. फाईल्समध्ये असे समोर आले आहे की अनिल अंबानीने एपिस्टीनकडून मदत मागितली होती, जेणेकरून ते अमेरिकेचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांचे जवळचे सहकारी जारेड कुशनर आणि स्टीव्ह बॅनन यांची भेट घेऊ शकतील. आता ह्या ठिकाणी महत्त्वाचा मुद्दा आहे, की यांची भेट का घ्यायची होती? हे अजून क्लिअर झालेलं नाहीये. एका मेसेजमध्ये तर एपेस्टिनने अनिल अंबानी यांना मोदीज मॅन असं देखील संबोधलं गेलेलं आपल्याला पाहायला भेटतं. एवढंच नाही तर मे 2019 मध्ये भारताच्या निवडणुकांचे ज्यावेळेस निकाल लागत होते, त्यावेळेस एपेस्टिनने एका व्यक्तीला मोदीचा प्रतिनिधी म्हणून भेटल्याचा दावा केला आहे. पण फक्त अनिल अंबानीच नाहीत, तर या 30 लाख पानांच्या महाकाय डेटामध्ये अजूनही काही नावे आहेत. जसं की नाव आहे हरदीप सिंग पुरी. भाजपचे नेते आणि सध्याचे मंत्री हे आहेत हरदीप सिंग पुरी. फाइल्स दाखवतात की त्यांनी 2014 ते 2017 दरम्यान इपेस्टेनची भेट घेतली होती. मात्र त्यांनी स्पष्ट केले आहे की हे सर्व भेटीगाठी ज्या होत्या, त्या केवळ बिझनेस नेटवर्किंगसाठी होत्या. तसं दुसरं नाव याच्यामध्ये येतं ते म्हणजे दीपक चोप्रा. सुप्रसिद्ध आध्यात्मिक गुरु, त्यांचेही एपेस्टीनसोबत ईमेल संभाषण आपल्याला या ठिकाणी समोर आलेलं पाहायला भेटतं. तिसरे व्यक्तिमत्व आहे ते म्हणजे मीरा नायर. फिल्ममेकर एका पार्टीमध्ये त्यांचे नाव एपेस्टीनसोबत जोडले गेले आहे. पण यात कोणतीही चुकीच्या कृत्याचा त्या ठिकाणी काही केलेला पुरावा आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटत नाही. या सर्व प्रकरणावर भारत सरकारने काय म्हटले? तर परराष्ट्र मंत्रालयाने याला एक रिस्पॉन्ड म्हणून असे म्हटले आहे की फाईल्समध्ये जो पंतप्रधानांचा केलेला जो उल्लेख आहे, तो उल्लेख आम्ही मान्य करत नाही. हा आम्ही फेटाळून लावतो. सरकारने म्हटले की एका गुन्हेगाराने लिहिलेल्या गोष्टींवर विश्वास ठेवता येणार नाही. पण मित्रांनो, इथे प्रश्न हा उरतो की भारताचे महत्त्वाचे बिझनेसमॅन किंवा नेते अशा लोकांशी संपर्क का ठेवत होते? अशा लोकांशी ते संपर्कात का येत होते? जर यातील अनेक लोकांवर थेट गुन्हा सिद्ध झालेला नसला, तरी एपेस्टिनसारख्या व्यक्तीच्या वर्तुळात असणे ही एक नक्कीच चिंताजनक गोष्ट आहे. तुम्हाला या प्रकरणाबद्दल काय वाटतं? कमेंट्समध्ये नक्की सांगा. जर तुम्हाला हा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असेल, तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. खूप खूप धन्यवाद.